कालांतराने त्याच्यामध्ये ती सरकते, गादी असते की हळूहळू पाठून बाहेर येते. गादी सरकल्यामुळे कमरापासून तुम्ही पायाला ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे पाय दुखणं, कळ लावणं, रग लावणं, जड पडणं, मुंग्या येणं, बधी पडणं असं करणं होतं. पण तोपर्यंत डिक्स पोझिशनला जात नाही, गादी लेवलला येते, मध्ये क्लिअर होते. गेली का 8-10 दिवसाची प्रोसेस, त्या डिक्स पोझिशनला गेली, गादी लेवलला गेली, क्लोज होऊन जाते. आता तसा प्रकार झाला, फक्त आता तुमची झीज भरणं बाकी. त्याचा नियम आहे प्रत्येक म्हणजे सीझनमध्ये काय आपण पाहिजे 20 किलोची वजन उचलायचं नाही, कमरेला झटका बसला असं काही करायचं. थोडे आंबट वाटतं, गॅस होईल, ऍसिड होईल, पहिल्या गोष्टी खायचेच नाही थोडे दिवस नंतर जसे जसे झीज भरेल ना तसं ते खाऊ शकतो. दुसरं फालतू झोपणं, 15 ते 20 किलोची वजन उचलणं, बेल्ट लावूनच काम करतं किंवा प्रवास लावणं हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा त्रास होईल तर ते काही गरज पडेल, कशी पडेल, कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन वगैरे ते संपल्यानंतर येऊन जायचं. फालतू सिरियल की नाही ती पुढे कॅल्क्युलेटर आहे ना पुढे नाही त्याचं काम मॅडम कमरापासून कोणतं पाय दुखायचं तुमचं? दुखायचं तिकडे दाबलं तर दुखतंय ना, इथे दुखायचं. मांडी घालून द्यायचं, इकडे दोन करा, इकडे माय करा. आता मी लक्षात ठेवा.